जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एका योजनेची खूप जोरदार चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे एनएलएम. एनएलएम म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. त्यात बऱ्याच शेतीपूरक व्यवसायांची दखल केंद्र सरकारने राज्य शासनाच्या मदतीने घेतली आहे. प्रामुख्याने या योजनेमध्ये जसं शेळीपालन झालं, मेंढीपालन झालं, कुक्कुटपालन झालं आणि मुरघास निर्मिती या व्यवसायांसाठी केंद्र सरकारकडून 50% सबसिडी देण्यात येते. मित्रांनो मित्रांनो शेळीपालन आणि मेंढीपालन यासाठी 1 कोटी कर्जावर 50 लाख रुपये सबसिडी मिळते. याचा मी सविस्तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला. मित्रांनो, जर तुम्हाला बघायचा असेल किंवा तुम्हाला शेळीपालनात इंटरेस्ट असेल, शेळीपालनामधून एनएलएम मध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा मित्रांनो, कारण त्याच्यात सविस्तर डिटेल्स मी दिलेली मित्रांनो. तर आता आपण कुक्कुटपालना संदर्भात एनएलएमच्या काय काय योजना किंवा काय काय अटी आहेत किंवा त्याची प्रक्रिया कशी असेल किंवा कर्ज प्रकरण, त्याचा डीपीआर किंवा कागदपत्रे, त्यात अर्ज कसा करायचा असतो, या योजनेची वर्गवारी कुक्कुटपालनासाठी कशी आहे या विषयावर चर्चा करणार आहोत मित्रांनो. तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण रिझन असं आहे मित्रांनो, या योजनेची फक्त चर्चा झालेली आहे आणि ही योजना महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे किंवा भारतामध्ये खूप प्रचलित आहे, पण याच्या कमी माहितीमुळे ही योजना तळागाळातल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली नाही. माझा एकच उद्देश आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, ही योजना जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि या योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. कारण ह्या योजनेमध्ये रिजेक्शनचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण नॉलेज नसल्या कारणाने आपण काही गोष्टी असतात ज्या डॉक्युमेंटेशन असतील किंवा अर्जाची प्रक्रिया असेल किंवा खूप काही गोष्टी असतात यांचा अभाव असल्या कारणाने आपला जो फॉर्म असतो तो कदाचित कॅन्सल होण्याच्या मार्गावर जाऊ शकतो. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमध्ये खूप छान अशी माहिती दिली मित्रांनो कुक्कुटपालनाच्या संदर्भात. कारण आजपर्यंत एनएलएमचे जितके काही व्हिडिओ आले किंवा जेवढे काही प्रोजेक्ट सँक्शन झाले असतील कदाचित माझ्या नजरेमध्ये, ते फक्त शेळीपालनाचे असतील. एनएलएमच्या माध्यमातून कुक्कुटपालनामध्ये खूप कमी प्रोजेक्ट सँक्शन झालेले आहेत आणि सगळ्यात सोपं आहे. शेळीपालनापेक्षा एनएलएम मधून कुक्कुटपालनासाठी कर्ज मंजूर करणं खूप सोपं झालेलं आहे मित्रांनो. फक्त त्याची प्रोसेस तुम्ही समजून घेणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर एनएलएम म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. या योजनेचा उद्देश असा आहे मित्रांनो, ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून 50 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. यावर 50% सबसिडी दिली जाते. म्हणजे की जर तुमचं 50 लाखाचं कर्ज जर सँक्शन झालं असेल किंवा मंजूर झालं असेल तर त्यावर तुम्हाला 25 लाख रुपये सबसिडी असते. ही योजना का आणि कशासाठी दिली जाते, तर अंडी आणि पिल्ल्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, ब्रीडिंगसाठी, कोंबड्यांचं संगोपन करण्यासाठी, त्या कोंबड्यांपासून अंड्यांचं उत्पादन करण्यासाठी, त्या अंड्यांना हॅचरी युनिटमध्ये ठेवून पिल्लांची निर्मिती करणे, हॅचरी युनिटमधून निर्माण झालेल्या पिल्लांना ब्रीडिंग युनिटच्या माध्यमातून वाढवणे आणि परिपक्व झालेली पिल्ले जवळपासच्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांना कोणाला कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा असेल त्यांना ती अंडे किंवा पिल्ले उपलब्ध करून देणे. मित्रांनो, ही जी सबसिडी आहे किंवा ही योजना आहे, ही जसं की आपण कमर्शियल पोल्ट्री फार्म करतो ना, त्यासाठी नाही. जसं म्हणजे तुम्ही लहान लहान पिल्ले आणलेत, त्यांना मोठं केलं आणि बाजारात विकलं किंवा कुठेही विकलं त्यांना, तर त्यासाठी योजना बिलकुल नाही. जसं की तुम्ही मीट पर्पजसाठी कुक्कुटपालन करत असाल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कुक्कुटपालन करत असाल तर त्यासाठी ही योजना नाही मित्रांनो. कारण ह्या योजनेचा मूळ कन्सेप्ट आहे अंड्यांचं उत्पादन आणि ब्रीड डेव्हलपमेंट. मित्रांनो, या योजनेची वर्गवारी कशी असते बरं, तर याच्यामध्ये कसं असतं ना की 1000 कोंबड्या आणि त्यावर तुम्हाला 100 कोंबडे म्हणजे असा एक मदर स्टॉक मिळतो मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 3000 स्क्वेअर फीटचं शेडची निर्मिती करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर हॅचरी युनिट असतं, हे एक वेगळं असणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 3000 स्क्वेअर फूटचं शेड हे वेगळं बांधावं लागणार आहे. नंतर ब्रीडिंग युनिट असतं मित्रांनो, हे पण वेगळं असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 4000 स्क्वेअर फूटच्या शेडची निर्मिती करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुमच्याकडे शेडसाठी 10,000 स्क्वेअर फूट जागा हे असणं अनिवार्य आहे मित्रांनो. सुरुवातीला लाभार्थ्याला 1000 कोंबड्या आणि 100 कोंबडे हे मिळतील मित्रांनो, आणि त्यापासून तुम्हाला ब्रीडची डेव्हलपमेंट करायची आहे आणि अंड्यांचं प्रोडक्शन करायचं आहे मित्रांनो. तर ह्या योजनेच्या माध्यमातून कर्ज कोणाला मिळू शकतं, तर या योजनेत कोणी व्यक्ती, बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपन्या, कायद्याच्या कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था, असे कोणतेही अर्ज करू शकतात मित्रांनो. या योजनेसाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक म्हणजे नॅशनलाइज बँक कर्ज देते मित्रांनो. तर याच्यासाठी अर्ज कसा करावा, तर या योजनेसाठी एक ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी केंद्र सरकारने नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन पोर्टल हे उपलब्ध करून ठेवलेले आहे मित्रांनो. तर कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कमीत कमी 1 एकर जमीन असणं हे आवश्यक आहे. या संदर्भात म्हणजे जमिनीच्या संदर्भात कागदपत्र
अर्जाच्या सोबत जोडणं हे अनिवार्य आहे मित्रांनो. जर जमीन तुमची स्वतःची नसेल, जर तुम्ही लीजवर घेतलेली असेल तर त्या जमिनीवरही कर्ज मिळतं. पण अशा वेळेस कर्ज हे तुम्ही आणि जमीन मालक या दोघांच्या नावाने दिलं जातं मित्रांनो. या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याआधी एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा सादर करावा लागतो मित्रांनो. पोल्ट्री फार्मची योजना काय आहे हे ज्यावेळेस आपण फॉर्म सबमिट करतो त्यामध्येच नमूद करावी लागते आणि तो फॉर्म ऑनलाईन द्वारे NLMच्या पोर्टलवर अपलोड करावा लागतो मित्रांनो. तर ह्या प्रोसेससाठी किंवा फॉर्म सबमिशनसाठी काय काय डॉक्युमेंटेशनची गरज आहे किंवा आवश्यकता आहे, तर ती म्हणजे एक डीपीआर म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टची तुम्हाला गरज आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, लाईट बिल, ज्या जागेवर तुम्हाला हा पोल्ट्री फार्म उभा करायचा आहे त्या जागेचा एक फोटो, जमिनीची कागदपत्र, GPS फोटो, लीज अग्रीमेंट, जर तुमची जमीन भाडेतत्वावर असेल तर त्यासाठी लीज अग्रीमेंट, ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या खात्याचा 2 कॅन्सल चेक आणि मागच्या 6 महिन्याची बँक स्टेटमेंट असणं हे तुमच्याकडे अनिवार्य आहे मित्रांनो. रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र गरजेनुसार जर तुम्ही कॅटेगरी वाईज असाल तर, प्रशिक्षण आणि अनुभव प्रमाणपत्र हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर त्यानंतर स्कॅम सही म्हणजे अपलोड करण्यासाठी फॉर्म भरायच्या वेळेस, वैयक्तिक फोटो म्हणजे तुमचे स्वतःचे फोटो लागतील आणि शैक्षणिक कागदपत्र, अर्जदारासोबत जुळणारे शेतकरी म्हणजे तुम्ही ही योजना म्हणजे तुमचं सँक्शन झाल्यानंतर तुमच्या बरोबर कोण कोण शेतकरी किंवा कोण कोण असे व्यावसायिक असणारे ते काम करणारे त्यांची एक लिस्ट तुम्हाला त्यासाठी लागणार आहे मित्रांनो. आणि ज्यावेळेस आपण भांडवल गुंतवणूक करू त्या गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या खर्चाचं कोटेशन, जसं की तुम्हाला हॅचरी मशीन घ्यायचं असेल त्याचं कोटेशन, इन्क्युबेटर मशीन घ्यायचं असेल त्याचं कोटेशन, ब्रुडिंग मशीन घ्यायचं असेल त्याचं कोटेशन, किंवा शेडसाठी तुम्हाला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे किंवा कन्स्ट्रक्शनसाठी काय काय गोष्टी लागणार याचं कोटेशन, या गोष्टी कागदपत्रामध्ये येतात मित्रांनो. अर्ज करताना काय काय काळजी घ्यायनं हे अनिवार्य आहे मित्रांनो. तर तुम्ही लॉग इन करायचा ज्यावेळेस प्रयत्न कराल त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल आणि आपली सगळी कागदपत्रे नीट असावीत ही काळजी प्रथम घ्यावी मित्रांनो. तुम्हाला किती कर्ज पाहिजे आहे हे त्या अर्ज करतानाच त्यात नमूद करावं लागतं मित्रांनो. DPR सर्वात महत्वाचा आहे. यात तुम्हाला किती कोंबड्या पाळायच्या आहेत किंवा त्यांच्या संगोपनासाठी किती खर्च येणार आहे किंवा त्यांना खाऊपिऊ घालण्याचा खर्च नीट नमूद केलेला असावा मित्रांनो. म्हणजे DPR मध्ये दिलेली माहिती ही सगळी खरी माहिती असावी. व्हेरिफिकेशनच्या दरम्यान मध्ये कोणतीही माहिती जर खोटी त्यांना आढळली किंवा संशयास्पद आढळली तर तो तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो मित्रांनो. कारण या प्रोसेसमध्ये फॉर्म रिजेक्ट होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे मित्रांनो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा सिव्हिल स्कोर जो असतो ना तर तो चांगला असणं आवश्यक आहे. जर चांगला नसेल तर बँक तुम्हाला कर्ज देण्यासाठी नकार करते मित्रांनो. तर प्रशिक्षणाची काय काय म्हणजे प्रशिक्षणाची आवश्यकता, यात कसं आहे मित्रांनो, कुक्कुटपालन हा व्यवसाय जोखमीचा व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायात प्रशिक्षण घेणं हे खूप महत्वाचं आहे. कोंबड्यांची निगा कशी राखावी किंवा त्यांना रोगांपासून दूर कसं ठेवावं, त्यांना काय खायला द्यावं ही सगळी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. तरच तुमचा तो जो पोल्ट्री फार्म व्यवसाय असेल तो सक्सेसच्या मार्गावर जाईल मित्रांनो. तर या कर्जासाठी स्थानिक भागात तुम्हाला कोणाकोणाला संपर्क साधायचा आहे किंवा कोणाची मदत तुम्हाला घ्यायची, तर ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकारची एक नोडल एजन्सी आहे. आणि ऑनलाईन जरी तुम्ही अप्लिकेशन म्हणजे फिलअप केलं किंवा सादर केलं तरी याच एजन्सीच्या माध्यमातून तुमचं जे कर्ज आहे ना ते किंवा अर्ज आहे ना तो बँकेपर्यंत जातो मित्रांनो. तर अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याशी सुद्धा संपर्क करू शकतात. यांनी म्हणजे त्यांच्या मदतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मदत होईल मित्रांनो. तर एकंदरीत सांगायचा उद्देश फक्त एवढाच होता मित्रांनो की कारण ही जी योजना ना NLM ही बऱ्याच अशा तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा व्यावसायिकांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. याचं रिझन आहे मित्रांनो की आजपर्यंत ही जी योजना आहे ना फक्त सुशिक्षित लोकांपर्यंत पोहोचली आहे, आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत नाही पोहोचली कधी. आणि पोहोचली बी तरी या योजनेमध्ये काय काय गोष्टींची गरज असते ही म्हणजे या गोष्टी पोहोचल्या नाहीत शेतकऱ्यांपर्यंत. तर म्हणूनच आपले बरेच शेतकरी बांधव किंवा पशुपालक बांधव या योजनेपासून वंचित राहिलेत. वंचित राहायचं पण रिझन असं आहे ना मित्रांनो की आपल्याला पुरेसं नॉलेज नसतं आणि ही योजना काय आहे तर हे पण माहिती नसतं. कारण ह्या योजनेच्या माध्यमातून खूप मोठा सपोर्ट आपल्या शेतकरी बांधवांना किंवा पशुपालक बांधवांना होणार आहे. म्हणजे आपण जे कर्ज घेणार आहोत त्या कर्जावर तुम्हाला 50% सबसिडी भेटणार आहे. सपोज आता मी कुक्कुटपालनासाठी जर योजना करत असेल, मला 50 लाखाचं जर कर्ज घेतलं मी, त्यावर 25 लाख सबसिडी भेटणार आहे. म्हणजे 25 लाख तुमचे एक्सक्यूज होणार आहेत. ही खूप मोठी बाब असते मित्रांनो सर्वसामान्य व्यक्तींसाठी. म्हणून ह्या योजनेमागे बरेच लोक हातधून लागलेले आहेत. तसं तुम्हीही लागा, तुम्ही पेटून उठा. काय काय डॉक्युमेंटची गरज आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलंच आहे. जर तुम्हाला शेळीपालनाच्या संदर्भात अजून काही या योजनेसंदर्भात माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर खूप डिटेल असा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा
आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब जरूर करा, कारण आपल्या चॅनलला असेच आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा जरूर होईल. तर आपण इथंच थांबू. जय शिवराय.